11 जुलै 2006 रोजी झालेल्या मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील सर्वच्या सर्व 12 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सोडलेलं आहे. आता तथाकथित पुरोगाम्यांकडनं आरडाओरड सुरू होईल की या 12 निरपराध मुसलमानांना तुम्ही इतके वर्ष डांबून ठेवलं. आमच्यासारख्या सामान्यांच्या मनात दोन प्रश्न उद्भवतात की खरंच हे 12 जण निर्दोष होते, मग त्यांना इतके वर्ष का डांबून ठेवलं? किंवा जर खरंच हे 12 जण दोषी होते, मग यांचे दोष सिद्ध होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न का झाले नाहीत? ह्याचं कारण असं की उठता बसता भगव्या दहशतवादाच्या नावाने गदारोळ करणाऱ्या काँग्रेसच या काळात राज्यात आणि केंद्रात सत्तेवर होती. मग जर सत्ता असूनही काँग्रेसच्या काळामध्ये झालेल्या तपासामध्ये इतकी त्रुटी का राहाव्यात की ज्याचा फायदा उचलून हे दहशतवादी सुटावेत? मग नक्की कोणासाठी हे सगळं चाललं होतं? काँग्रेसचा तपास व्यवस्थित केला नाही की कुठल्या 12 दहशतवाद्यांना पाठीशी घालण्यासाठी या 12 लोकांचा बळी दिला गेला होता? नक्की काय झालं होतं? कारण या 200 जणांच्या मृत्यूचा सहवाल आहे. या 200 जणांनी त्यांचे जीवलग गमावलेले आहेत. या सगळ्या लोकांना अजूनही न्याय मिळालेला नाही. नेमकं चुकलंय कोण? पोलीस की तत्कालीन काँग्रेस सरकार? उत्तर दिलंच पाहिजे.